जेव्हा आपण विक्री हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात काय येतं? बहुतेकदा एखादी वस्तू किंवा सेवा पैशाच्या बदल्यात देणं, बरोबर? पण जर मी म्हटलं की ही व्याख्या खूपच मर्यादित आहे, की खरं तर आपण सगळे प्रत्येक क्षणी काही ना काही विकत असतो, या विश्लेषणात आपण एका अशा शक्तिशाली विचाराबद्दल बोलणार आहोत, जो यशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. हे शब्द आहेत महान झिग झिगलर यांचे. आणि हे फक्त एक कोट नाहीये. हे एक असं सत्य आहे जे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागाला लागू होतो. मग ते आपल्या प्रोफेशनल लाईफ असो किंवा पर्सनल. चला या विचारात जरा खोलवर शिरूया. ही गोष्ट आहे दोन स्ट्रॉर्डिनरी लोकांची. एक गुरु आणि त्यांचा शिष्य केविन हॅरिंग्टन आणि त्यांचे मेंटॉर झिग झिगलर. या दोघांनी विक्रीच्या कलेवर प्रभुत्व मिळवलं. पण त्यांची पद्धत आपण ज्याला सेलिंग म्हणतो त्याच्यापेक्षा खूप खूप वेगळी होती. केविन हॅरिंग्टन हे नाव तुम्ही ऐकलं असेल. शार्क टँकचे ओरिजिनल शार्क. पण त्यांची ओळख एवढीच नाही. इन्फोमर्शियल म्हणजे टीव्हीवर प्रॉडक्ट विकण्याची जी कला आहे ना, तिचे जनक आहेत ते. 500 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स त्यांनी लॉन्च केले आणि $5 बिलियन पेक्षा जास्त सेल्स, विचार करा. आणि या सगळ्यामागे प्रेरणा होती त्यांचे गुरु झिग झिगलर यांचे. एवढं मोठं यश, इतके पैसे, इतके यशस्वी प्रॉडक्ट्स, या सगळ्यामागे काय असेल? कोणतं मोठं मार्केटिंगचं तंत्र? नाही. या सगळ्याच्या मुळाशी आहे एक साधं पण खूप शक्तिशाली रहस्य. चला तर मग आता ते मुख्य रहस्य जाणून घेऊया. एक असं तत्व जे फक्त विक्रीतच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशाचा मार्ग दाखवतं. कधी विचार केलाय की असं कोणतं एक सिक्रेट असू शकतं जे बाकी सगळ्या यशाची दारं उघडू शकतं? हेच ते रहस्य आहे जे केविन यांनी झिग झिगलर यांच्याकडून शिकून घेतलं. आणि ते रहस्य म्हणजे हे: तुम्हाला आयुष्यात हवं असलेलं सर्व काही मिळू शकतं, जर तुम्ही पुरेशा लोकांना त्यांना हवं ते मिळवण्यासाठी मदत केली तर. किती सोपं वाटतंय ना ऐकायला, पण याचा अर्थ खूप खोल आहे. यश हे काहीतरी हिसकावून घेण्याबद्दल नाहीये, ते देण्याबद्दल आहे, इतरांची मदत करण्याबद्दल आहे. हाच झिगलर यांच्या फिलॉसॉफीचा आत्मा आहे. आपण सहसा विक्रीकडे कसं बघतो? काहीतरी घेणं, आपलं उत्पादन दुसऱ्याच्या गळ्यात मारणं, फक्त एका व्यवहारापुरतं नातं, सगळा स्वार्थ. पण झिगलर यांचा मार्ग तो याच्या अगदी उलट आहे. देणं, लोकांची समस्या सोडवणं, नातं तयार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सेवाभाव. विक्री करणे म्हणजे सेवा करणे. हे कसं? चला तर मग या शब्दाच्या मुळाशी जाऊन बघूया, ज्याने एका संपूर्ण व्यवसायाची व्याख्याच बदलून टाकली. झिग झिगलर यांनी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट शोधून काढली. इंग्रजी शब्द सेल हा मूळ नॉर्वेजियन शब्द सेल्जे पासून आलाय. आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा अर्थ काय आहे? त्याचा शब्दशः अर्थ आहे सेवा करणे. म्हणजे विक्री करणं हे मुळात सेवा करणं आहे. किती सुंदर कल्पना आहे ही, नाही का? आणि जेव्हा आपण विक्रीला सेवेशी जोडतो तेव्हा ती फक्त एक कमर्शियल ॲक्टिव्हिटी राहत नाही. ते एक मानवी कनेक्शन बनतं, जिथे आपण एकमेकांना समजून घेतो, एकमेकांना मदत करतो. झिग झिगलर त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा पण खूप छान किस्सा सांगतात, त्यांच्या 3 वर्षांच्या मुलीचा. एकदा बाहेर खूप बर्फ पडत होता आणि त्यांना दुकानात जायचं होतं. त्यांनी मुलीला घरीच थांबायला सांगितलं. पण ती काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली, "बाबा, मला तुमच्याशिवाय एकटं वाटेल." या एका वाक्यात तिने तिची भावना, तिची गरज इतक्या प्रभावीपणे विकली की झिगलर तिला घेऊन गेले. हीच तर आहे विक्रीची कला. असाच एक किस्सा त्यांच्या पत्नीबद्दलचा आहे. झिग एका लांबच्या प्रवासानंतर घरी आले, खूप थकलेले होते. त्यांच्या पत्नीने सुचवलं की बाहेर जेवायला जाऊया. पण तिने हे कसं मांडलं? ती म्हणाली, "मी जर पूर्ण संध्याकाळ फक्त तुमच्याकडे लक्ष देऊ शकले तर तुम्हाला जास्त बरं वाटेल, आणि हे मी एका छानशा रेस्टॉरंटमध्ये नक्कीच करू शकेन." बघा, तिने स्वतःसाठी नाही तर त्यांच्या आरामाचा विचार करून ही कल्पना विकली, आणि ते नाही म्हणूच शकले नाहीत. हेच आहे विक्रीचं खरं सौंदर्य. ठीक आहे, हे तर झाले वैयक्तिक आयुष्यातले किस्से. पण हेच तत्व आजच्या जगात, जिथे अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते, तिथे कसं काम करतं? चला बघूया. ही गोष्ट आहे ॲलेक्स लांगागर नावाच्या एका मच्छीमाराची. तो केविन हॅरिंग्टन यांच्याकडे आला. त्याच्याकडे मासे पकडण्यासाठी एक जबरदस्त कल्पना होती, एक नवीन प्रकारचं आमिष. पण फक्त कल्पना असून काय उपयोग? ती लोकांपर्यंत पोचायला हवी, ती विकली जायला हवी. तर केविननी काय केलं?
त्यांनी फक्त त्या आमिषाबद्दल म्हणजे प्रोडक्टबद्दल सांगितलं नाही. त्यांनी त्या मागच्या भावनेवर लक्ष केंद्रित केलं. कल्पना काय होती? एक असं आमिष जे जखमी माशासारखं पोहतं. पण त्यांनी मदत कशी केली? त्यांनी सांगितलं की हे आमिष कसं कुटुंबांना मासेमारीचा आनंद घेण्यासाठी, एकत्र चांगला वेळ घालवण्यासाठी, आठवणी तयार करण्यासाठी आणि स्पर्धा जिंकण्यासाठी मदत करेल. त्यांनी उत्पादन नाही विकलं, त्यांनी एक अनुभव विकला. आणि परिणाम? लोकांच्या खऱ्या अनुभवांवर आधारित प्रचंड विक्री झाली. आणि तो अनुभव विकल्याचा परिणाम काय झाला? तब्बल 50 कोटी 500 मिलियन फिशिंग लुअर विकले गेले. फक्त लोकांना मासेमारीचा आनंद जास्त चांगल्या प्रकारे घेता यावा यासाठी मदत करून. हेच तर आहे सेवा करून विक्री करण्याचं सामर्थ्य. आजच्या जगातले मोठे मोठे अब्जाधीश बघा, ते मुळात कोण आहेत? ते ग्रेट सेल्समन आहेत. वॉरन बफे, ते काय विकतात? विश्वास, त्यांच्या कल्पना. आणि त्या विकून त्यांनी अब्जावधी डॉलर्स उभे केले. मार्क क्युबन, त्यांनी ब्रॉडकास्ट.com ही त्यांची कंपनी याहूला 5.7 अब्ज डॉलर्समध्ये विकली. बेथनी फ्रँकल, तिने तिच्या स्किनी गर्ल कॉकटेलची कल्पना विकून $90 मिलियन कमावले. हे सगळे लोक इतरांना मदत करूनच मोठे झाले. पण थांबा, हा विचार फक्त बिझनेसमॅन किंवा अब्जाधीशांसाठी नाहीये. हे तत्व आपल्या सगळ्यांना, अगदी प्रत्येकाला लागू होतं, आपण कोणीही असलो तरी. उदाहरणार्थ नानफा संस्था म्हणजे नॉन प्रॉफिट्स घ्या. त्यासुद्धा सतत आपलं मिशन, आपलं ध्येय लोकांपर्यंत पोहोचवत असतात, म्हणजे विकत असतात. कशासाठी? निधी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी. ते सुद्धा तर एक प्रकारची सेवाच आहे. केविन हॅरिंग्टन एक खूप मजेशीर उदाहरण देतात. ते म्हणतात, माझी आई जगातल्या महान सेल्सवुमनपैकी एक होती, कारण तिने मला भाज्या खायला आवडायला लावल्या. आता विचार करा, आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कितीतरी वेळा असं काहीतरी करत असतो. ही सुद्धा एक विक्रीच आहे. याचाच अर्थ प्रत्येकजण काही ना काही विकत असतो. कधी एखादी कल्पना, कधी एखादा संदेश, तर कधी आपण स्वतःलाच. जसं की नोकरीच्या मुलाखतीत आपण आपल्या क्षमता विकत असतो. विक्री ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर मग ह्या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? आपण काय विकत आहोत आणि हे मूळ रहस्य आपण आपल्या आयुष्यात कसं वापरू शकतो? तर जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला विचारा. आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी आपल्याला कोणाला मदत करायची गरज आहे? आणि त्या लोकांना नक्की काय हवंय? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातच आपल्या यशाचं रहस्य दडलेलं आहे. कारण लक्षात ठेवा, विक्री करणे म्हणजेच सेवा करणे.